रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी एक नुकताच निर्णय जाहीर केला आणि त्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रातल्या ज्या सहकारी बँका आहेत त्या सगळ्या आता त्यांच्या नियंत्रणामध्ये येणार आहे असा तो निर्णय आहे. एकूणच सहकारी याच्या बँकांच्या संदर्भातला तो निर्णय आहे. ह्याचे परिणाम काय होणार आहेत तुम्ही लक्षात घ्या. आत्तापर्यंत ह्या सहकारी बँकांचं नियंत्रण पूर्णपणे राज्य सरकारकडे असायचं आणि ह्याच्यामध्ये कशा आणि किती पद्धतीनं आर्थिक घोटाळे झालेत हे मी परत सांगायची गरज नाही. तसं आम्ही वाटल्यास वेगळा स्वतंत्र व्हिडिओसुद्धा करू. याच्यातून एक मुद्दा जो समोर येतो आहे की ह्या सगळ्या सहकाराचं नावानं जे काही उभारलं गेलं होतं गेल्या 50, 60, 70 वर्षात महाराष्ट्रात, तुमच्या असं लक्षात येईल की त्याचा राजकीय वापर जास्त प्रमाणात करून घेतला गेला, न की त्याचा प्रत्यक्ष जो उद्देश आहे. म्हणजे तुम्ही एक गोष्टीची चर्चा करा. आता समजा फक्त RBIचे जे नियंत्रण आहे ते सहकारी बँकांवरचे आहे, पण तुम्ही सहकार हा शब्द घेऊन तुम्ही विचार करून पहा कशा पद्धतीनं ग्रामीण भागाचं शोषण केलं गेलेलं आहे. शेतकरी चळवळीमध्ये शरद जोशींनी अशा पद्धतीनं मांडणी केली होती, भारत आणि इंडिया, की जो ग्रामीण भागामध्ये नेहरूच्या समाजवादी व्यवस्थेमध्ये जखडून गेलेला आहे, अडकून पडलेला आहे, ज्याचं शोषण होतं आहे, शेतमालाला स्वातंत्र्य दिलं जात नाही, बाजारपेठेचं स्वातंत्र्य नाही आहे, जमिनीवरचा हक्क काढून घेतला गेलेला आहे. या सगळ्या गोष्टी भारतामध्ये घडतात आणि ह्याच्या नेमकं उलट ज्याला आधुनिकतेचे फायदे भेटले, तंत्रज्ञानाचा तर फायदा भेटला, मुक्त अर्थव्यवस्था 90 नंतर आल्याच्यानंतर त्याचे फायदे भेटले, पतपुरवठ्याचे जे फायदे असतात ते भेटले, कोऑपरेटिव्हच्या ऐवजी तिथे कॉर्पोरेट सगळे आले, सगळ्या आस्थापना आल्या आणि त्याचा एक फायदा ह्या इंडियाला झाला आणि भारत हा या तथाकथित कोऑपरेटिव्हच्या पंजाखाली दबलेला राहिला, अशी मांडणी शरद जोशी करतात. प्रत्यक्षामध्ये तुम्ही पहा, आता जेव्हा RBI त्याच्यावरती नियंत्रण आणतो म्हटल्याच्यानंतर तातडीनं शरद पवारांनी लगेच एक टास्क फोर्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री त्यांच्या ह्याच्याखाली नेमला. का हो? तुम्हाला यापूर्वी जेव्हा ह्या सगळे सहकारी साखर कारखाने असो, सहकारी पतपेढ्या असो, दूध सोसायटी असो, यांचे घोळ झाले तेव्हा कधी असं वाटलं नाही टास्क फोर्स नेमावा आणि त्याच्यातून त्यांचे घोळ तपासावेत? तुम्ही ही व्यवस्था आधी समजून घ्या. एक सरळ साधा बाळबोध प्रश्न आपल्याला सुरुवातीलाच पडेल. मी तुम्हाला विचारू इच्छितो की कशासाठी साखर कारखाना हा सहकारी पाहिजे? तुम्ही कधी मोटरसायकलचा सहकारी कारखाना पाहिला का हो? किंवा कारचा सहकारी कारखाना बघितला आहे का? किंवा कॉम्प्युटरचा सहकारी कारखाना बघितलेला आहे का? म्हणजे मग तुम्हाला जर सर्वसामान्य जनतेचं हित साधायचं असेल तर हे सहकार नावाचं तुमच्या दृष्टीनं जे काही फार मोठं गोष्ट होती, मग ती शहरात का नाही आली? ही सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्येच का दिसतात? आज RBIच्या ह्याच्यामुळे जो पतपुरवठ्याचा प्रश्न येतो तोच आपण विचारात घेऊ. शहरामधल्या ज्या इतर राष्ट्रीयकृत बँकासुद्धा, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसेल, ज्या आपण बँकांना राष्ट्रीयकृत बँकामध्ये जातो, व्यवहार करतो, छोटे मोठे आपलं खातं उघडतो, आपल्या एखाद्या व्यवसायासाठी तिथे कर्ज काढतो, CC म्हणजे चालू खाते, पण तिथे त्याचं पण कर्ज मिळतं. इतकंच नाही, तुमचा उद्योग बुडाल्याच्या नंतर दिवाळखोरीत काढण्याची पण सोय ह्या नवीन व्यवस्थेमध्ये आहे. त्याचा पण फायदा जो कोणी ते करणारा आहे त्यानं जर दिवाळखोरी जाहीर केली त्याला होतो. हे सगळे फायदे ग्रामीण भागामधल्या शेतकरी व्यवसाय करणाऱ्याला भेटत नाही. म्हणजे ज्यांना आज या RBIच्यामुळे विचार म्हणजे त्यांना वाटेल वेगळं काय घडलं, तर वेगळं असं घडलेलं आहे की मुळात हे जे सगळे गदळ स्वरूपातले जे सहकारी बँका होत्या, ज्या सगळ्या गदळ स्वरूपातल्या, यांचा कुठलाही फायदा झालेला नाही, उलट तोटा झालेला आहे. जर तुम्ही शहरी भागामध्ये बँका काढल्या तर तुमचा साधा प्रश्न आहे की ह्या बँका ग्रामीण भागामध्ये का नाही निघाल्या? आता पीक कर्जाचं फार मोठ्या प्रमाणात प्रकरणं सुरू होतात. गेले 3-4 वर्ष औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही पीक कर्जाची प्रकरणं बऱ्याच ठिकाणी जाऊन पाहतो आहोत. इतकी वाईट अवस्था आहे की मुळात पतपुरवठाच होत नाही पुरेसा. ज्याच्याकडे समजा 15-20 एकर जमीन आहे त्याच्या जमिनीच्या अगेन्स्ट जमिनीला मॉर्टगेज करून कर्ज भेटत नाही. जसं तुम्हाला व्यवसायामध्ये तुमचा जो माल आहे नजर गहाण ठेवून तुम्हाला कर्ज भेटतं, ही सगळी सोय जे शहरातल्या व्यावसायिकाला आहे अशी सोय ग्रामीण भागात नाही. तुमच्या जमिनीची किंमत कागदोपत्री किती का असे ना, त्याच्या अगेन्स्ट त्याला मॉर्टगेज ठेवून ते गहाण ठेवून तुम्हाला कर्ज भेटत नाही. पीक कर्ज भेटतं आणि तेही शासनाच्या विशिष्ट नियमाप्रमाणेच भेटतं. किंवा तुमचा माल तयार झाला, तुम्ही बँकेकडे गहाण ठेवले आणि त्याच्या बदल्यामध्ये कर्ज घेतलं, असं होत नाही. पण तेच तुम्हाला असं लक्षात येईल की शहरामधला कुठलाही उद्योजक त्याचं जे काही प्रॉडक्ट तयार झालेलं आहे हायपोथिकेट करतो, गहाण ठेवतो बँकेकडं आणि त्याच्या बदल्यामध्ये काही कर्ज उचलून मग मार्केटमध्ये खेळतो. समजा ही सोय शेतकऱ्याला भेटली, शेतकऱ्याचा माल तथाकथित
ज्या काही वित्त संस्था असतील त्यांच्याकडे गहाण ठेवला आणि बदल्यामध्ये काही पैसे उचली त्याच्या अगेन्स्ट, समजा आता सोयाबीन झालेलं आहे तुमच्याकडे, तुम्ही ते एखाद्या ह्याच्याकडे गहाण ठेवलं किंवा जे काही तुमचं गोदाम असेल त्या गोदामाला शासनामध्ये त्या वित्त संस्थेनं गहाण ठेवून घेतलं आणि त्याच्या बदल्यामध्ये यांना तुम्हाला काही पैसे दिले, त्याची आजची गरज भागते आणि बाजारामध्ये जेव्हा केव्हा भाव थोडासा चढतो त्याचा फायदा घेऊन त्याला ते विकता येतं. या सोयी शेतकऱ्याला जशा शहरामध्ये आहेत तशा उपलब्ध नाहीत. म्हणून आम्ही मूळ प्रश्नाकडे तुम्हाला आणू इच्छितो की सहकार नावाची जी तथाकथित गोष्ट आहे, नेहरूंनी जे समाजवादी मॉडेल उभं केलं होतं आणि त्याच्या नावाखाली एक भ्रष्ट अशी नोकरशाही आणि माजोर्डी असे राजकारणी यांची एक पकड तयार झाली आणि त्यांनी शेतकऱ्याचा जीव घेतला किंवा शेतकऱ्याच्या सगळ्या व्यवस्थेचा फास बनली ती, त्याचा फायदा काही झाला नाही. पण ह्या पकडीमध्ये शहरं नाही आली. मग तुम्हाला आता आढळेल सहकारी साखर कारखाना असतो, सहकारी बँक असते, त्याला नियंत्रण करणारी मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य शिखर बँक, हे सगळे एक. मग तुम्ही उतरंड बघा कशी आहे ते. दूध सोसायट्या, म्हणजे जे दूध गोळा करायचं आहे ते सहकारी सोसायटीतून का गोळा करायचं? जी कुठली खाजगी मोठी डेअरी आहे, आणि आज तसं संकलन होतं, दुधाचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी क्षेत्रात सुद्धा आहे, पण तुम्ही त्याला कोऑपरेटिव्ह सोसायट्या ज्या आहेत त्यांच्यामुळं त्याचा भाव पडतो त्याचा, आणि अतिशय काय मातीमोल भावानं दूध विकावं लागतं. त्याच्यानंतर पतपेढ्या, म्हणजे क्रेडिट सोसायट्या ज्याला म्हणतात ना, विविध कार्यकारी सहकारी पतपेढी, हे सगळे नावं तुमच्या असं लक्षात येईल की शहरामध्ये का नसतात? हे फक्त गावाकडेच का उभा केले जातात? किंवा तुम्हाला अजून एक शहरातलं ह्याच्यातलं भ्रष्ट नमुना सांगतो की जेव्हा केव्हा एखादी जमीन शासकीय असते, त्याच्यावरती समजा घर बांधणी प्रकल्प करायचा असेल की त्या ठिकाणी शासन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी काढतं आणि त्याचे कसे घोळतात तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की ज्या ज्या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप आहे, ज्या ज्या ठिकाणी तिथले नियम बदलायचे, म्हणजे एकदा काय एखाद्या राजकारणाच्याकडे गेल्यानंतर त्या जमिनीची एरवी जी जमीन ग्रीन झोनमध्ये असती ती येलो झोनमध्ये येते, म्हणजे त्याच्यावरती बांधकाम बाकीचे करायला, म्हणजे एरवी ॲग्रिकल्चरल म्हणजे शेती उपयुक्त जी जमीन आहे तिच्यावरती काही करता येत नाही, पण ती जमीन बदलून तिचं NA करायचं, नॉन ॲग्रिकल्चरल करायचं म्हणल्याच्या नंतर बरोबर तुम्हाला त्याच्यासाठी राजकीय हस्तक्षेप येतो, नोकरशाहीचं त्याच्यामध्ये खाबूगिरी येते आणि मग ती जमीन येलो झोनमध्ये येते. येलो झोनमध्ये आली की त्याचे भाव वाढतात, त्याच्यावरती वेगवेगळे उद्योग उभे राहतात, त्याच्यावरती कर्ज त्यांना पतपुरवठा होतो, त्यावरती बांधकामं होतात, पण तीच जमीन शेतीची असेल तर ही काही करता येत नाही. घर बांधणी प्रकल्प जेव्हा काही जागा शासनाने अशा ह्या नियमामध्ये अडकून ठेवलेल्या आहेत, गुंतून ठेवल्यात, आणि बरोबर त्याच ठिकाणी तुम्हाला भ्रष्टाचार झालेला आढळून येईल. म्हणजे सहकार नावाची एक अशी गोष्ट आहे, हे काय असं एक फार मोठी गुहा आहे की बरोबर त्या ठिकाणी भ्रष्ट व्यवस्थेला जाता येतं, तेच त्याचा फायदा घेतात आणि बाकी सर्वसामान्य माणूस एकदा त्याच्यामध्ये अडकला की त्याचा फायदा काही होतच नाही. पहिली मागणी अशी आहे की हे आणि तुम्ही साधं बघा, सहकारी साखर कारखाना बुडतो, सहकारी बँक बुडते, पण त्याच नेत्याने एखादी शेड्यूल्ड बँक काढलेली असेल ती मात्र चालू असते. ज्या बँका बुडण्याचं प्रमाण आहे वाईट आहे ते बरोबर सहकारी क्षेत्रामध्ये आहे, किंवा ज्यांनी काही विशिष्ट हेतूने आणि बाकी नियम वाकवून बँका उभ्या केल्यात त्याच फक्त बुडालेल्या तुमच्या लक्षात येईल. ह्याच्या नेमकं उलट राष्ट्रीयकृत बँका असो किंवा मोठ्या काही आस्थापना असो त्यांच्यामध्ये हे गोळ तुम्हाला तुलनेनं दिसून येत नाही. काही अपवाद असतीलही, नाही असं नाही. अगदी तुम्ही जेव्हा एखादी गाडी घ्यायला जाताना तुम्हाला त्याच्यासाठीचा कर्ज पुरवठा पाहिजे असतो, फायनान्सच्या कितीतरी संस्था तुम्हाला आढळतील तुमच्या वाहनासाठी कर्ज, किंवा पीक विम्याचा तुम्हाला मी मुद्दा सांगतो. कोऑपरेटिव्ह एकदा सहकार म्हणलं, ग्रामीण म्हणलं, शेती आणि शेतजमिनीचे प्रश्न आले की सगळे हात आकडता घेतात. शहरामध्ये तुम्ही वेगवेगळ्या निमित्तानं जेव्हा विमा काढता, तुमचा असो किंवा तुमच्या गाडीचा असो, तुमच्या जागेचा असो, तो विमा एजंट तुमच्या मागं गोंडा घोळत फिरत असतो. तुम्ही म्हणाल त्यावेळी म्हणाल तिथं येऊन तुमच्याकडून चेक घेऊन जातो. पण ह्याच्या नेमकं उलट शेतकऱ्याला त्याच्या विम्यासाठी त्याला चक्राव्या माराव्या लागतात. शेतकऱ्याकडं कोणीही विम्यासाठी फिरकत नाही. पीक विमा असो की बाकीच्या कुठल्या आपत्तीच्या संदर्भातला विमा असो, एकही एजंट चुकूनही शेतकऱ्याकडे जात नाही आणि शहरामध्ये विमा एजंट त्याच्या त्या ग्राहकाकडे गोंडा घोळत फिरत असतात. हा सरळ साधा फरक आहे. कोऑपरेटिव्हच्या नावाखाली, सहकाराच्या नावाखाली ग्रामीण व्यवस्थेचं पुरतं शोषण केलं गेलं आणि त्याचं टाबडं वाजलं. साधा प्रश्न आज RBIच्या निमित्तानं समोर येतो आहे की जर हा सहकार इतका चांगला असेल तर तो तुम्ही शहरामध्ये लागू का नाही करत? ह्या नवीन सगळ्या आस्थापनामध्ये आणि सर्वसामान्य लोकांना पण तुम्ही विचारा.
म्हणजे मोठे मोठे डिपार्टमेंटल स्टोअर उभे राहिलेले आहेत स्पर्धेमध्ये. त्या ठिकाणी अजून चांगल्या सोयी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होतात. किमतीची त्याच्यामध्ये मारामारी करून कशा किमती कमी राहून ग्राहक खेचता येतील असं पाहतं. पण जे सहकारी संस्थांनी उभारलेली दुकानं आहेत ती तुम्हाला बंद पडलेली दिसून येतील. सहकार ही एका अर्थाने राजकीय कुरण म्हणून अशी एक सोय केल्या गेली होती. त्याचा फायदा तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये नेहरूंच्या प्रभावातून त्या यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रामध्ये घेतला, विठ्ठलराव विखेंनी कारखाना काढला होता, त्याच्यानंतर शरद पवारांनी घेतला आणि सगळ्याच राजकीय नेत्यांनी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये सहकाराचा फायदा घेऊन राजकीय बस्तान बसवलं. त्याच नेत्यांनी जेव्हा लिलावात निघालेला कारखाना घेतला तर तो खाजगीमध्ये चालवला. त्यांनी नवीन सहकारी कारखाने नाही काढले. जोपर्यंत सरकारचा फायदा घ्यायचा आहे तोपर्यंतच चालतं, एरवी चालत नाही. आता जो RBIचा निर्णय आलेला आहे तो त्या पार्श्वभूमीवरती तपासून पाहायला पाहिजे. आणि एकदा हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे सहकाराच्या नावानं ग्रामीण भागाचं जे शोषण केलं गेलेलं आहे की हा जो 10 तोंडाचा राक्षस आहे, रावण आहे, त्याच्या नाभीपाशी हे सहकार आहे आणि त्याच्यावरतीच जर नेमका जो घाव घातला तर ही शोषणाची व्यवस्था कोलमडून पडेल. RBIने आवळला फासा, RBIने आवळला फासा, सहकारी मासा तडफडे. जाणूनिया वर्म दिल्ली करी वार, घायाळ पवार कासावीस. जाणूनिया वर्म दिल्ली करी वार, घायाळ पवार कासावीस. बँका सहकारी मार्केट कमिट्या, दूध सोसायट्या साम्राज्य हे. बँका सहकारी मार्केट कमिट्या, दूध सोसायट्या साम्राज्य हे. कारखाने आणि संस्था शैक्षणिक, तिंबती कणिक राजकीय. ऐसी 10 तोंडे रावणाची जरी, ऐसी 10 तोंडे रावणाची जरी, नाभी सहकारी जाणा खरी. त्यावरी अचूक मर्मभेदी बाण, राजकीय घाण साफ करा. त्यावरी अचूक मर्मभेदी बाण, राजकीय घाण साफ करा. कांत सहकार पिकलेले गळू, कांत सहकार पिकलेले गळू, आता लागे गळू तेची बरे, आता लागू गळू तेची बरे. उसंत वाणी.